Hello students, in previous lecture we have studied statement and its truth value. Today we are going to start logical connectives, simple and compound statements. Logical connectives, the words or phrases which are used to connect two statements are called as logical connectives. We know that and, or, if, then, if and only, if not, yet, but, though अशा प्रकारचे words or phrases which are used to connect two statements. In our own language we are also used these type of words and phrases to connect two sentences. या ठिकाणी देखील in mathematical logic we use the words or phrases. For example, and, or, if then, if and only if, not, 1, 2, 3, 4, 5. 5 logical connectives are we used to connect two statements are called as the logical connectives. The next point आहे simple statement. A statement which cannot be split further into two or more statements is called a simple statement. For example, 3 and 5 are twin primes. हा जो अँड आहे म्हणजे जो लॉजिकल कनेक्टिव्ज आहे जे टू ऑर मोर स्टेटमेंट्स जोडण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी वापरतात असं आपल्याला फर्स्ट पॉईंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग या ठिकाणी अँड हे वापरलेलं आहे तरी देखील हे सिम्पल स्टेटमेंट कसं काय? तर हे अँड हे वापरलेलं आहे पण या ठिकाणी टू स्टेटमेंट्स नाही आहेत. पहा 3 and 5 आर ट्विन प्राईम, इट इज ओनली वन स्टेटमेंट. सो दिस टाईप ऑफ सेंटेन्स किंवा स्टेटमेंट इज कॉल्ड एज अ सिम्पल स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट इन टू फर्दर स्टेटमेंट्स, टू ऑर मोर स्टेटमेंट्स. देन द नेक्स्ट पॉईंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट. The statements that are formed by combining two or more than two simple statements. म्हणजे आपल्याला जर टू स्टेटमेंट्स दिलेले असतील आणि ते कनेक्ट केलेले असतील अशा प्रकारच्या लॉजिकल कनेक्टिव्सनी, तर त्या टू सेंटेन्सनी कनेक्ट केल्यानंतर तयार होणारं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. द स्टेटमेंट दॅट आर फॉर्म्ड बाय कंबायनिंग two or more than two simple statements by using logical connectives are called compound statement. पुढे आपण अशा सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंटची काही एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात येईल. पण नेक्स्ट पॉईंट आहे सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की मॅथ्समध्ये सिम्बॉल्स वापरल्याशिवाय काहीच चालत नाही. तर या ठिकाणी आपण सिम्बॉल्स वापरणार आहोत. म्हणजे दिलेले स्टेटमेंट्स जे वर्डमध्ये दिलेले असतात ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय करणार आहोत, तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आधी आपल्याला सिम्बॉल्स माहिती असणं आवश्यक आहे. टू ऑर मोर स्टेटमेंट्स आर जॉईन्ड बाय लॉजिकल कनेक्टिव्स. सो त्या लॉजिकल कनेक्टिव्हसाठी सिम्बॉल पाहिजे. आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट्स आर नॉर्मली डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स PQR. ओके. त्यानंतर मग लॉजिकल कनेक्टिव्ह कशाने डिनोट करतात हे जर माहिती झालं तर ओव्हरऑल आपला सिम्बॉलिक फॉर्म तयार होणार आहे. मग या ठिकाणी हे जे अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली, इफ आणि नॉट हे टोटल एकूण किती आहेत? 5 कनेक्टिव्ज आहेत, लक्षात ठेवायचे. त्याचा सिक्वेन्सही लक्षात ठेवायचा. अँड, मग ऑर, देन इफ अँड ओनली इफ, नॉट. 5 सिक्वेन्सेस पण लक्षात ठेवायचे. 5 कनेक्टिव्सचे सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचा. त्यानंतर अँडला कंजंक्शन असे देखील म्हणतात. त्याचा सिम्बॉल आहे कॅप. ऑरला डिसजंक्शन म्हणतात. त्याचा सिम्बॉल आहे जॉईन. इफ देन कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. त्याचा सिम्बॉल आहे सिंगल ॲरोज.
पण असे 2 लाईन्स देखील आपण काढू शकतो, पण एकाच बाजूला ॲरो. त्यानंतर इफ अँड ओन्ली इफ देन वेगळं, ज्याला कंडिशनल आणि इम्प्लिकेशन म्हणतात, आणि इफ अँड ओन्ली इफ जे अशा पद्धतीनं RFFनी पण लिहितात, आणि बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन ज्याला दोन्ही बाजूला ॲरो असतो तो अशा दोन्ही प्रकारे दाखवतात पहा. त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट आहे नॉट निगेशन, जो अशा सिम्बॉल्सने दाखवतात. तर हे जे 5 कनेक्टिव्ज आहेत, ज्याला जी वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत ती पण लक्षात ठेवायची, सिम्बॉल्स दिलेले आहेत ते पण परफेक्ट लक्षात ठेवायचे. ज्यांच्या नावांमुळे आणि सिम्बॉल्समुळे आपण काय करू शकतो, दिलेले कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्प्लिट करू शकतो. सो नेक्स्ट पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म करण्याचे काही एक्झाम्पल्स आहेत पहा. राम इज हॅपी अँड रिच. तर अशा प्रकारचं 2 सेंटेन्स एका लॉजिकल कनेक्टिव्हनी जोडलेलं कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असणार आहे. तर ते कंपाऊंड स्टेटमेंट जे आहेत, ज्याच्यामध्ये जे 2 स्टेटमेंट्स एका कनेक्टिव्हनी जोडलेले आहेत ते 2 स्टेटमेंट्स आधी आपण त्याच्यासाठी एक स्मॉल लेटर्स काय करणार आहोत, डिनोट करणार आहोत, अज्युम करणार आहोत. या ठिकाणी लेट पी 2 सेंटेन्स कोणते कोणते आहेत, राम इज हॅपी अँड राम इज रिच. राम इज हॅपी याच्यासाठी पीने डिनोट केलेलं आहे आणि राम इज रिच याच्यासाठी क्यूने डिनोट केलेलं आहे. त्यानंतर अँड हे कनेक्टिव्ह आहे. वी नो दॅट अँड इज डिनोटेड बाय अ सिम्बॉल कॅप. कॅप म्हणजे टोपी, ज्याला आपण उलटा व्ही असं देखील लक्षात ठेवण्यासाठी म्हणू शकतो, पण कॅपच हे त्याचं मॅथमॅटिकल नेम आहे. तर त्याचं सिम्बॉलिक फॉर्म येणार पी कॅप क्यू किंवा पी अँड क्यू असं देखील आपण म्हणू शकतो, रीड करू शकतो. तर अशा प्रकारे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंटमधले 2 कोणते कोणते स्टेटमेंट आहे हे आपण जाणून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला अज्युम करायचे स्मॉल लेटर्स दोन्ही सेपरेट स्टेटमेंट्सना, आणि त्याच्यावरून कोणतं कनेक्टिव्ह जोडलेलं आहे त्याच्यावरून आपण काय करायचं, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म करायचा आहे. यानंतर नेक्स्ट आहे इफ मुंबई इज इन महाराष्ट्र अँड देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. तर या ठिकाणी इफ देन ही फ्रेज वापरलेली आहे पहा. त्यामुळं सिम्बॉल तर येणार सिंगल ॲरो, पण 2 स्टेटमेंट्स कोणते आहेत, मुंबई इज इन महाराष्ट्र अँड सेकंड दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. त्यामुळं सिम्बॉलिक फॉर्म येण्याआधी आपण त्या 2 स्टेटमेंटना पी आणि क्यूने काय करणार आहोत, डिनोट करणार आहोत. मग पी आणि क्यू, स्मॉल पी आणि क्यूने डिनोट केलं आणि ॲरो येणार कारण इफ देन आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म येईल पी इम्प्लाईज क्यू. रीड करत असताना पी इम्प्लाईज क्यू म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. या ठिकाणी 2 कनेक्टिव्ज वापरलेले आहेत पहा. फर्स्ट स्टेटमेंट दिल्ली इज इन इंडिया, पीने डिनोट केलेलं आहे. लेट अज्युम केलं म्हणून लेट. क्यू ढाका इज नॉट इन श्रीलंका, सेकंड स्टेटमेंट. 2 कनेक्टिव्ज वापरलेले आहेत पहा. 2 कनेक्टिव्हसाठी 2 सिम्बॉल येणार या ठिकाणी. सिम्बॉलिक फॉर्म येईल पी कॅप, अँडसाठी कॅप येते, तसंच बटसाठी देखील कॅप येते. पुढे मी एक नोट दिलेली आहे ज्याच्यामध्ये अँड बट एट हे असेल देखील तरीसुद्धा कॅपच येते. नोट आहे पुढे दिलेली. नॉटसाठी येते हा सिम्बॉल. सो पी कॅप, नॉटचं निगेशन क्यू. पी अँड जरी म्हटलं तरी चालेल, पी अँड निगेशन क्यू. डू यू अंडरस्टँड? Next, write the truth value of the following statements. Next example. Milk is white. If and only if sun rises in the
वेस्ट. तर अशा प्रकारची काही एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये दिलेली असणार आहेत. ही सोडवता येणार केव्हा? तर नेक्स्ट पॉईंट आहे ट्रूथ टेबल. म्हणजे असे 2 कंपाऊंड स्टेटमेंट्स, सिम्पल स्टेटमेंट एका कनेक्टिव्हनी जोडलेले कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असणार आहे आणि त्याचा आपण ट्रूथ टेबल तयार करायचा आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय करायची आहे? डिफाईन करायची आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे ट्रूथ टेबल. नेक्स्ट पॉईंट हा ट्रूथ टेबल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो या ठिकाणी आता आपण थांबूयात. ओके, थँक्यू.